नमस्कार सर्वांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। संक्रांती निमित्त आज माझ्याकडे हळदी कुंकवाचा प्रोग्राम ठेवलाय, सर्वांनी यावे। या 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 माझ्याकडे छोटा बाळ असल्यामुळे त्याच्यासाठी मी खाऊची ट्रेन बनवली। अरे बापरे, म्हणजे किती छान। म्हणजे ज्या बायका येतील त्यांच्यासोबत जे काही लहान मुलं येतील त्यांच्यासाठी हे असे खाऊ। वाव, किती छान छान वाटत। अरे वा, बदाम पण ठेवल्यात, मुलांना जॅम आहे आणि हे चॉकलेट्स, नाईस नाईस। आणि हे काय, पतंग, बायकांचा सण हळदी आणि कुंकू। अरे वा, किती छान। हे असं तुला कसं सुचलं करायचं? रेडीमेड आणलं की तू स्वतः? नाही, मी स्वतः बनवलं। मला अशा वेगवेगळ्या वस्तू बनवायला खूप आवडतात। व्हेरी गुड। आणि हे काय? माझं हे 5व्या वर्षीचं वाण आहे। एक वस्तू देण्यापेक्षा मी विचार केला शृंगारच्या एक काढून दाखव मला। शृंगारच्या 5 वस्तू एकत्रच द्यावं। त्यामध्ये महिलांसाठी अँकरची टिकलीचं पॅकेट, सिंदूर, मेहंदी आणि रबर बँड। व्हेरी नाईस, 5 वर्षाच्या म्हणजे की 5 वस्तू एकत्र। असं का विचार केला तू आज? म्हणजे 5 हे आहे, म्हणजे तुझं 5वं वर्ष आहे म्हणून तू असं काय विचार केला की 5च वस्तू देऊन टाकायच्यात? असं काही नाही, असंच कल्पना सुचली आणि केलं। आणि अरे हे काय? हे हल्ली जुनं वस्तू सगळे विसरत जात आहेत। एक छोटासा माझा क्रम की लोकांनी नवीन नवीन। हे कुठली चटणी? माय माझी ग, माय माझी ग अडाणी, मसाला वाटती पाट्यावरती, गावातील हाय मिक्सर, मसाला चटणी बारीक करती। पाट्या वरवंट्यावर आपण जुन्या काळी चटणी मसाला पाट्या वरवंट्यावरतीच पिसायचे। त्याचं महत्व आज विसरत चालले, कारण की मिक्सर आल्यामुळे। बरोबर। बाकीच्या लोकांना, नवीन लोकांना जुन्या वस्तूंचा थोडासा जागृत आणि माहिती देत आहे। काय करायचं, हे वस्तू काय कशाला कामी यायचं ते दाखवण्यासाठी मी ते पाटा आणि वरवंटा। आणि हे काय? दगडी वस्तू। अजून जुन्या काळी चक्की नव्हती म्हणून जात्यावरती दळण पिसायचे, डाळ बनवायचे, त्यासाठी हे जात। काय लिहिले ते लिहिलं जनाबाईचे जातं खूप प्रसिद्ध होतं म्हणून एक जणीचं मन, एक ओवे जात दळताना त्या ओव्या गायच्या ना, तर त्यातली मी एक ओवीचं छोटस कडवं टाकलं। जनीच्या जात्यावर दळी ते कन्या, पांडुरंग तिच्या घरात वेण्या। किती म्हणजे छान, असं किती छान। पुरातन काळात बोलतात की जेव्हा जनाबाई जात्यावरती दळण दळत होत्या तेव्हा स्वतः विठ्ठल पांडुरंग तिच्या वेण्या घालण्यासाठी यायचा। वा, खूप छान। आणि ही छोटीशी सहान, यावरती आपण देवाला लावण्यासाठी चंदन, गंधगोळी उगाळतो, तसेच लहान बाळाची गुटी। आणि हे पण तूच केलंय? हो, तेही मीच केलं। हे काय आहे? कुरमुरे पासून तू फाउंटन सारखं दही बनवायचं होतं। फाउंटन केलंय का? कुरमुऱ्यात। आणि हे दगडी खलबत्ता। ओके। अद्रक लसूण। हे असं काय लिहिलंय तू? खल आणि बत्त्याची जोडी, वाढवी जेवणाची गोडी। म्हणजे मिक्सर मधून पिसलेला लसूण आणि अद्रकाला एवढी चव येत नाही जेवढी दगडाच्या खलबत्त्यामध्ये पिसल्यावर येते। अच्छा, मस्त मस्त। आणि हे काय? कधी कुंटी, कधी घुटी उगाळली बाळाला, तर कधी चंदन देवाला, किती ग बाई आली सहान उपयोगाला। म्हणजे छोटीशीच वस्तू आहे पण आपल्या किती उपयोगाची ती सांगण्यासाठी हा छोटासा माझा क्रम। अप्रतिम, किती छान केलंय खरंच। आणि हे तुझं हळदी कुंकूचं? हे माझं सुहागणीचे श्रृंगारचे म्हणजे अलंकार, कानातली नथ, छोटस मंगळसूत्र, लांब बांगड्या। आणि दिवाळीच्या उरलेल्या पंत्या आणि मटक्यांमधून मी ते छोटस फाउंटन घरी बनवलं। अरे वा, हे पण अति सुंदर। म्हणजे तू तर स्वतःचा बिझनेसही करू शकते। हो, खूप छान केलं। हा, थँक्यू, सर्वांनी यावे।